हॅलो फ्रेंड्स, माय इंडियन किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी उज्ज्वला। आज आपण बघणार आहोत हक्का नूडल्स किंवा वेज नूडल्स, म्हणजे हक्का नूडल्सलाच आपण वेज नूडल्स म्हणू शकतो। तर आपल्याला छान नूडल्स करायचे आहेत। तुम्हाला माहिती आहे की चायनीज डिश खूप इंटरेस्टिंग आहेत आणि नूडल्स तर सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे सगळ्या मुलांचा, इवन आपण सुद्धा तिकडे आकर्षित होतो। तर नूडल्स करायला खूप सोपे आहेत। बाजारात तुम्हाला हक्का नूडल्सचे पॅकेट मिळतात, ते थोडे घ्यावे लागतील। तर पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य। नूडल्स घेतलेले आहेत एक पॅकेट, त्याच्याबरोबर हा मसाला पण आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, 2 कांदे घेतलेले आहेत। वाफवलेल्या भाज्या म्हणजेच गाजर, ढबू मिरची आणि फ्लावर घेतलेला आहे बारीक चिरून। आलं लसूण पेस्ट 2 चमचे, कोबी अर्धा वाटी बारीक चिरलेला, कांद्याची पात 1 वाटी बारीक चिरलेली, सोया सॉस घेतलेला आहे 2 चमचे, चिली सॉस घेतलेला आहे 2 चमचे, मिरी पावडर घेतलेली अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ आणि व्हिनेगर 2 चमचे। आणि आपल्याला नूडल्सच्या फोडणीसाठी लागणार आहे थोडंसं तेल। पाहूया हक्का नूडल्स। तुम्हाला माहिती आहे की नूडल्ससाठी सगळ्यात पहिला आपल्याला लागणार आहे नूडल्स वाफवायला। तर मी एक असा मोठा बाउल घेतलेला आहे की ज्यामध्ये आपल्याला अख्खे नूडल्स टाकायचे आहेत, म्हणून मी एवढा मोठा कुंडा घेतलेला आहे। तर पाणी उकळलेलं आहे, आपल्याला खूप पाणी उकळायचं आहे। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल सोडायचं आहे आणि मीठ किंचित। ह्याच्यामुळे काय होईल की नूडल्स आपले एकमेकाला चिकटणार नाहीत आणि छान शाईन दिसेल। जर तुम्हाला कलर छान मेंटेन करायचा तर तुम्ही त्यात हळद पण घालू शकता, म्हणजे आपल्या नूडल्सना छान पिवळा कलर येईल। पण आपण ह्याला सोया सॉसची फोडणी घालणार आहे। त्यानंतर हे अख्खे नूडल्स आपण ह्यात घालणार आहोत। गॅस मोठा करायचा आहे आणि आपल्याला नूडल्स वाफवून घ्यायचे आहेत। तर नूडल्स आपले वाफवतीलच। नूडल्स वाफवायला आपल्याला 2 मिनिटं लागतील, पण तोपर्यंत आपण नूडल्सची फोडणी करून घेऊया, म्हणजे ह्याची भाजी तयार करून घेऊया, म्हणजे आपल्याला 2 मिनिटात नूडल्समध्ये मिक्स करता येतील। नूडल्स आपण वाफवायला ठेवलेले आहेत। 5 मिनिटात आपले नूडल्स वाफवतीलच, म्हणजे आपण तो मऊ झाला की नाही बघायला पाहिजे इतकं ते पाणी तोपर्यंत उकळतच ठेवायचं। पण त्याला एक भाजी लागणार आहे आपल्याला वेज नूडल्सला, तर त्याची भाजी पाहूया। त्यासाठी तेल घ्यायचं आहे 2 टेबलस्पून। एका पॅनमध्ये तेल घ्या। तेलामध्ये सगळ्यात पहिला आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे, किंवा थोडेसे चॉप्स आणि थोडे तुम्ही पेस्ट टाकू शकता। आलं लसूण आणि चॉप्स टाकायचे। त्यानंतर कांदा टाकायचा आहे, अर्धा वाटी किंवा 2 कांदे घ्या बारीक चिरलेले। हक्का नूडल्स किंवा वेज नूडल्सला आपल्याला कांदा हा बारीकच पाहिजे आणि तो तेलात चांगला मुरला पाहिजे। कांदा आपल्याला लाल किंवा ब्राऊन करायचा नाही, आता तो फक्त पांढराच ठेवायचा आहे, त्यामुळे त्याला फक्त तेलात मुरू द्या। त्यानंतर आपल्याला ह्यात सॉस टाकायचे आहेत, 2 टेबलस्पून सोया सॉस, त्यानंतर रेड चिली सॉस 1 चमचा, काळी मिरी पावडर अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ आणि व्हिनेगर 1 चमचा। हा सगळा मसाला आपण कांद्याबरोबर चांगला फ्राय करूया। नूडल्स आपले छान वाफवा लागलेले आहेत। पाणी फक्त ह्याला छान गरम पाहिजे, उकळतं। आता हळूहळू वाफवलेले आहेत, तो हाताने बघायचा आहे मऊ झालाय की नाही, नाहीतर परत आपल्याला त्या पाण्यात सोडायचे आहेत। जोपर्यंत आपले नूडल्स पूर्ण शिजत नाहीत तोपर्यंत आपल्याला ते बाहेर काढायचे नाही आहेत। छान आपले असे वाफवलेले आहेत नूडल्स। कांदा आपला छान सगळ्या मसाल्याबरोबर शिजलेला आहे। त्यानंतर भाज्या घालायच्या आहेत, गाजर, शिमला मिर्च आणि फ्लावर, त्यानंतर कोबी बारीक चिरलेला आणि कांद्याची पात। कांद्याबरोबर आपला सगळा मसाला पूर्ण भाज्या पूर्ण परतून घ्यायचे आहेत। पूर्ण आपल्या भाज्या मसाल्याबरोबर सगळ्या फ्राय झालेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचे आहेत, नूडल्स पण आपले वाफवलेले आहेत। तर नूडल्स वाफवलेले आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत, पूर्ण पाणी काढून, आणि त्याला तो नूडल्सचा मसाला लावायचा आहे। तुम्हाला पाहिजे तर आणि जरासं 1 चमचा तेल सोडू शकता आणि नूडल्सचा मसाला आपल्याला नूडल्सला लावून घ्यायचा आहे। नूडल्स आपले छान वाफवलेले आहेत, त्यात आपण तो नूडल्सचा मसाला पण घालूया।
आणि छान आपल्याला त्या तेल आपण घातलेलं होतंच पाण्यात, त्यामुळे आपले नूडल्स सगळे ऑइली झालेले आहेत. हे मसाल्याबरोबर सगळे नूडल्स लावून घ्यायचे आहेत आणि मग आपल्या भाजीत घालायचे आहेत. गॅस लावून परत एकदा आपल्याला नूडल्स बरोबर सगळी भाजी आपली पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे. पूर्ण नूडल्स बरोबर तुम्ही पाहिजे तर 2 चमच्यांचा वापर करू शकता, पण सगळ्या नूडल्सला ही भाजी आपली लागायला पाहिजे. सर्व करताना पण तुम्हाला 2 चमच्यांचा वापर करायला लागेल, कारण हे नूडल्स जर अख्खे असतील तरच खाण्यात मजा आहे. छान असे सगळीकडनं परतून घ्यायचे आहेत. हे झाले आपले व्हेज नूडल्स तयार. तर ते आपण छान सोया सॉस किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकता, किंवा गरम गरम तुम्हाला नुसती कांद्याची पात आणि वरून जर असं व्हिनेगर आणि सोया सॉस घातलं तर खूपच खाण्यामध्ये मजा छान आहे. तुम्हाला माहिती की माय इंडियन किचनमध्ये आपल्याला खूप साऱ्या रेसिपी बघायला मिळणार आहेत. कॉन्टिनेंटल वगैरे सगळे पदार्थ ह्यात बघायला मिळणार आहेत. त्यामुळं माय इंडियन किचन नेहमी पाहत राहायचं आहे आणि तुम्हाला आवडलं तर शेअर करायचं आहे. तुमच्या काय पण अडचणी असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये टाकायचे आहेत आणि सबस्क्राइब करायचं आहे. हेलो दोस्तों, अगर आपको ऐसे और वीडियो देखने हैं तो हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिए और अपने सुझाव नीचे कमेंट्स में लिख दीजिए. धन्यवाद.